एक जळजळीत सत्य तुमच्याशी शेअर करायचंय. सोलापूरमध्ये 28 वर्षाच्या एका मुलानं आत्महत्या केली आहे. त्याची बायको आणि 2 महिन्याची मुलगी तो बायकोच्या माहेरी आणायला गेल्यानंतर माहेरच्यांनी स्पष्ट नकार दिला. खरं तर या मुलांनी प्रेमविवाह केला होता. प्रेमविवाह असो, अरेंज मॅरेज असो, जमवून केलेलं लग्न असो, जे काही असेल ते मुलीच्या संसारामध्ये माहेरच्या लोकांचा हस्तक्षेप वाढलेला आहे असं वाटतंय. प्रत्येक वेळेला काय झालं की मुली फोन करून घरच्यांना सांगतात. त्यावेळेला पालक त्याला जबाबदार आहेत. मुलीच्या माहेरातून सांगितलं जातं, त्रास होत असेल तर निघून ये, माहेर आहे ना इथे, आम्ही आहोत ना सांभाळायला आयुष्यभर वगैरे. अरे ढवळाढवळ करणं, प्रत्येक वेळेला तिला पोक करणं, त्या मुलीला थोड्याशा कानपिचक्या देण्याऐवजी, कानगोष्टी सांगण्याऐवजी त्या मुलीचा आत्मविश्वास डळमळीत करणं, हे किती चुकीचं आहे खरं तर. त्या नवरा बायकोचे प्रश्न असतील ना तर दोन्हीकडनं ऐकून घ्या ना, दोघांच्याही बाजू असतील ना. प्रत्येक वेळेला आपलीच मुलगी बरोबर असेल असं नाही, किंवा प्रत्येक वेळेला समोरची व्यक्ती चुकत असेल असंही नाहीये ना. आज त्या 2 महिन्याच्या बाळाने पितृक्षेत्र हरपलं. त्या बाळाच्या स्पर्शासाठी, बायकोच्या विरहापोटी जेव्हा तो जातो, आणि त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलंय की मी या सगळ्या गोष्टींमुळे, माझ्या मुलीला भेटू न दिल्यामुळं किंवा माझ्या पत्नीला भेटू न दिल्यामुळं तू परत ये, कुणाचं तू ऐकू नकोस, अशा पद्धतीने एक संवेदनशील चिठ्ठी लिहून त्यांनी आत्महत्या केली. मित्रांनो, खरं तर माहेरच्या लोकांचा अहंकार वाढला होता असं मला वाटतंय. आणि हात जोडून विनंती आहे, अशा कित्येक घरामध्ये, म्हणजे 10 घरट्यामागं 5 घरट्यामध्ये माहेरच्या लोकांचा हस्तक्षेप वाढलेला आहे. कृपा करून मुलीचं लग्न करून तुम्ही देताय ना, नातं वाचवायला शिका, नातं तोडायला नाही. अहंकारामुळे नातं तुटतं. कधी कमीपणा घ्यायला शिका. कमीपणा घेता म्हणजे हतबलता नाहीये. झुकणं, वाकणं याला नम्रता म्हणतात. प्रत्येक वेळेला माहेरच्या लोकांनी इंटरफेअर करायची गरज नाहीये. एकदा तुम्ही लग्न करून दिलंय ना, हा ठीक आहे, तुला अडचण असेल ना तर नक्की तिच्यासोबत तुम्ही उभे राहा. अरे दररोज सकाळी उठल्या काही आया फोन करतात, नका करू असं. आणि तुम्ही सासरच्या लोकांची किंवा त्या मुलाच्या आई वडिलांची मस्ती जिरवत नसता, तुम्ही तुमचीच मस्ती जिरवून घेत असता. तुमच्या मुलीचा संसार तुम्ही मोडताय तुमच्या चुकीच्या धोरणामुळे. आज काय कमवलं तुम्ही? आज त्या मुलीला ढळढळीत वैधव्य प्राप्त झालं, त्या बाळाचं पितृक्षेत्र हरपलंय. आज काय करायचं उघड्या जगामध्ये? या गोष्टीमुळे तुमच्या मुलीचा संसार उद्ध्वस्त झालाय. हात जोडून विनंती आहे, माहेरच्या लोकांनी लुडबुड करू नका. नक्कीच अडचण असेल तर मार्ग काढण्यासाठी पुढे या, समजावून सांगा, ऐकून घ्या त्या दोघांची मतं, त्या दोघांनाही प्रेमाचे सल्ले द्या. संसार टिकवणं महत्वाचं आहे बायानो. माहेरी प्रत्येक गोष्ट सांगून हतबलता सिद्ध करू नका. आणि ज्या बाईला खरंच नांदायचंय ना, ज्या मुलीला खरंच सोन्याचा संसार करायचा ना, ती मुलगी कशाही परिस्थितीत कोंड्याचा मांडा करून संसार करते. हात जोडून विनंती आहे, संसार टिकवा, नाती टिकवा. कुठलाही टोकाचा निर्णय घेऊ नका. आयुष्य इतकं स्वस्त नाहीये.